दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करा, शासकीय योजनांचा लाभ घ्या. बाळासाहेब खरात. आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तत्काळ नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण अधिकारी बाळासाहेब खरात यांनी केली आहे. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच विविध शासकीय योजना, सुविधा व लाभ मिळवणं अधिक सुलभ होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जालना शहर व जिल्ह्यातील अनेक दिव्यांग नागरिकांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलची माहिती, वापराची पद्धत आणि नोंदणी प्रक्रियेतील अडचणी जाणवत असल्याने या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे तसेच अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर पाटोळे यांनी जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण अधिकारी बाळासाहेब खरात यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिव्यांगांच्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन देत नोंदणी प्रक्रिया गाव पातळीपर्यंत सुलभ करावी अशी मागणी केली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेत दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय. पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतरच दिव्यांगांना विविध शासकीय अनुदानं, सवलती, उपकरणे, शैक्षणिक व सामाजिक कल्याण योजनांचा लाभ मिळवणं सुलभ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेतला आहे. याबाबत बोलताना बाळासाहेब खरात यांनी सांगितले की तहसील कार्यालय, महानगरपालिका, पंचायत समिती, गट विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच स्थानिक प्रशासनातील संबंधित यंत्रणांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या. दिव्यांग नागरिकांची नोंदणी वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असं निर्देशनही देण्यात आलं आहे. नवीन दिव्यांगाचं पोर्टल निघालं, दिव्यांगांना का आवाहन करणार आहे? या निमित्तानं मी आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यातले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना विनंती की आपल्याला यापुढे ज्या योजनांचा लाभ घ्यायचा त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर प्रत्येकाने नोंदणी करून घ्यायची. नोंदणी केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा योजना त्या पोर्टलवर आपल्याला दिसतील, त्या योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल. म्हणून त्यासाठी आपल्याला सुरुवातीला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. या निमित्तानं आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करावी अशी विनंती या निमित्तानं करतो. या संदर्भात तुम्ही पत्र देखील सोडलेलं आहे की तहसीलदार या संदर्भात मी सर्व यंत्रणेला, जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणेला या संदर्भात आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने पत्र निर्गमित झालेलं आहे. या संदर्भात गट विकास अधिकारी, माननीय तहसीलदार सर, त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर प्रकल्प अधिकारी या सर्वांना या प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याही माध्यमातून सर्व यंत्रणेला विनंती की आपल्या भागातील जे अंगणवाडी वर्कर्स असतील, नंतर अंगणवाडी सेविका असतील, त्याचबरोबर जी तलाठी मंडळ असतील किंवा आमचे शिक्षण विभागातले अधिकारी असतील, या सर्वांना विनंती की आपण या दिव्यांगजनांना या सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मदत करावी.